1 मे रात्रीचे 8 वाजून गेले होते। बजरंग दलाचे कार्यकर्ते सुहास शेट्टी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत जात असताना अचानक त्यांच्या कारवरती हल्ला झाला। मारेकऱ्यांनी चाकू, तलवारी यांनी शेट्टींवर हल्ला चढवला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेट्टींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। शेट्टींच्या हत्येने संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। तिथेच दुसरीकडे पोलिसांनी या हत्येचा तपास करायला सुरुवात केली। यासंबंधी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज एका हिंदू कार्यकर्त्याची हत्या झाली आहे असं म्हणत आमदार भारत शेट्टी यांनी या घटनेचा निषेध केल्याने वातावरण चिघळू नये म्हणून संबंधित परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अशातच प्राथमिक पोलीस तपासाअंती मोहम्मद फाजिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेट्टींचा खून केल्याची शंका वर्तवली जात आहे। मात्र अद्याप शेट्टींच्या हत्येमागील कारण समोर आलेलं नाहीये। मात्र शेट्टींची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी आमच्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।